159 इमांशू याला वायरलेस हेडफोन लागलाय. 159 कुपन नंबर ज्याचा असेल त्याने यावा आणि वायरलेस हेडफोन या ठिकाणी आमच्या स्पॉट कॅन्टीननी जो ठेवला होता तो देण्यात येईल. फील्डिंगला आहे, मैच संपल्यावर या. हिमांशु आपको यहाँ पे वायरलेस हेडफोन लगा है स्पॉट कैंटीन की तरफ से लॉटरी में. 159 कूपन नंबर है, आपको लेके मैच के पास आना है. मैच के बाद वो आपको दिया जाएगा. थैंक यू. लॉटरी सिस्टम. अरे मला कळलं असतं तर मी पण काढली असते रे. गंमत करतोय आम्ही. उद्या पण आहे ना. ठीक आहे. तर पंकज आणि विकी आणि पंकज आलेत. पहिलं षटक घेण्यात आहेत प्रज्योत. विवेक पाटील मॅकडल कोचिवड्यावर आहेत. पंचांचा इशारा आलाय. पहिला चेंडू पडतोय. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी निघतायत, थांबतायत, स्किट होत आहेत, पडतायत. रात्रीच्या वेळेला कॉमेंट्री करताना आम्ही सुद्धा थांबून थांबून करतो, लगेच करत नाही. जसा दिवसा एक आमचा वेग असतो एक्सप्रेस सारखा, तसा वेग नसतो रात्री. कारण आम्हालाही थांबावं लागतं, बघावं लागतं बॉल एक्झॅक्टली गेला कुठे. आता मी आणि मयूर तेच बोलत होतो. मी प्रवीणला म्हटलं, प्रवीण स्क्रीन असतं तर बरं झालं असता, बॉल टर्न होतो तो कळला असता मला रात्रीच्या वेळेला. ओ शॉट खेळलेत. ओ ब्युटिफुल कॅच. पहिला गडी बाद होतोय. विकी बाद झालेत. कृष्णा ब्रदर्स टेनिस विश्वामध्ये एक नाव कृष्णा सातपुतेच्या नावाने पॉप्युलर आहे. मागच्या वेळेला मी सफाईला आमदार चषक करवतो बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून. कृष्णाचा पुण्याहून फोन आला. म्हटलं सर, म्हटलं बोल. म्हणाला सर येऊ ना. म्हटलं ये ना, तुला ऑर्गनायझरनी बोलवलं तर ये ना, का विचार करतो तू. मॅच खेळायला आला होता आणि एवढी गर्दी कृष्णा सातपुतेला बघायला. तो पहिल्याच बॉलला आउट झाला. पहिल्याच बॉलला लोक इतके निराश झाले. काही असे खेळाडू आहेत ज्यांनी परफॉर्मन्सच्या आधारावर क्रिकेटचा दर्जा खूप वेगळ्या पद्धतीने पुढे नेलाय. ऋषी वैद्य माझा अत्यंत लाडका प्लेयर. दोघेही बंधू योगेश आणि ऋषी काय क्रिकेट खेळलेत. स्टँडर्ड क्रिकेट ज्याला आपण म्हणतो. मंदार गरुडे वंडर लिटिल मास्टर ऑफ टेनिस वर्ल्ड. विवेक पाटील इथे बसलेत. लेदर क्रिकेटर, अप्रतिम लेदर क्रिकेटर. त्या काळामध्ये डिसिप्लिन, क्वालिटी, डेडिकेशन पाठ फार मोठं. पैसा नव्हता मात्र फाईट होती ट्रॉफीसाठी. हे चित्र बघितलं यावे. चेंडू जातोय, बघायचंय. आमची छोटी मुलं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना कन्फोर्ट आज सगळ्यात पूर्ण दिवसामध्ये मला एक क्षण खूप आवडला. ज्यावेळेला ही सगळी कोचिंग अकॅडमीची, नारंगी कोचिंग अकॅडमीची मुलं मैदानावर आली. ओ प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. ओ अडवलंय. 2 धावा. 2 धावा रोखत असताना टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करतायत सगळे प्लेयर्स. बाउंड्री थांबवली त्यांनी, ही महत्वाची गोष्ट आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 5. एक गडी बाद ना. 5 फॉर द लॉस ऑफ 1. बॅकफुटला गेले फलंदाज. गोलंदाज आहेत आमचे प्रज्योत. षटक संपते पहिलं. धावसंख्या झाली ती 5. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅकडल कोचिवाड्याने भरपूर सामने विजय
चेस करतानाही जिंकलेत, डिफेंड करतानाही जिंकलेत. तो काळच वेगळा होता. मला आठवतं सुप्रीमोला जेव्हा जेव्हा मी कॉमेंट्रीला बसलोय त्यावेळेला कोचिवड्याचा विषय सुयोग खेळत असताना, नितीन खेळत असताना बोललोय मी. आणि पालघर जिल्ह्याचा विषय, पालघरने 2दा सुप्रीमो कप उचललाय, विसरू नका. एकदा राकेश प्रभूच्या माध्यमातून, एकदा बंटीच्या माध्यमातून, समीर डेकलीच्या माध्यमातून. 2दा विनर्सने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला, हे विसरता कामा नये. राकेश सुद्धा आता कोचिंग अकॅडमी चालवतोय, पुढची पिढी तयार करतोय सातत्याने राकेश प्रभू. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टेस्ट सुरू झाली आहे, त्याचाही आनंद घ्या तुम्ही. साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया असले की टेस्ट बघायलाच पाहिजे. चेंडू खेळपट्टीवर आहे. चेकी सिंगल कंप्लीट करत असताना शेवटचा स्लॉट आहे. धन्यवाद महेश मांगेला, माझे जीवलक मित्र. शांताराम गरत, थँक्यू. तुकाराम मांगेला, थँक्यू फॉर कॉलिंग अस अँड गिव्हिंग अस अपॉर्च्युनिटी. संधी दिली. इथे आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. कारण हे सगळे प्लेयर्स एक काळ गाजवलंय लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. आजही नारंगीचे आमचे मास्टर्स संघ खूप चांगला क्रिकेट खेळतोय, आगरी कोळी समाज मंडळाच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून. सगळे 50 क्रॉस केले. शांताराम 53, महेश 53. हेमंत पण क्लासिक क्रिकेटर आहे. गरज सुद्धा अप्रतिम प्लेयर आहे. ओ अपील होतोय, फलंदाज बाद. गौतम पाटील आणि जितेश पाटील पंचांच्या भूमिकेत. गुड जॉब. आज गंगाराम पाटील असतील, मनोहर असेल, जयप्रकाश गरत, आकाश मांगेला, गुड जॉब. धीरज पाटील, ऑफिशियल चांगले असले की टूर्नामेंट सुंदर होते. कॉमेंटेटर्स, अंपायर, स्कोरर्स. अपेक्षापेक्षा जास्त वरती आला चेंडू. बघा फलंदाज धावताना सुद्धा किती त्यांचा बॅलन्स जातोय. अजून एक धाव पूर्ण करतायत का असं वाटतं या ठिकाणी. नाही, फलंदाज धावबाद. नो बॉल आहे ना, नो बॉल कॉल केले अंपायरने. तीन धावा मिळतील. 2 धावा धावून काढले, तिसऱ्याला ते बाद झाले, त्यामुळे 2 धावा मिळतील आणि 1 9च्या रूपाने अशा 3 धावा. धावसंख्या सरकता येते आता 9. आजचा दिवस खूप सुंदर गेलाय. मागच्या वर्षी सुद्धा 26 डिसेंबर 2022ला आलो होतो मी. शांताराम मला सोडायला 10 वाजता स्टेशनवर आले. थोड्या गप्पा मारून आम्ही मग गेलो. ओहो, बेल्सचे लाईट दिसत आहेत. फ्री हिट होता, त्यामुळे धोका नाही. फ्री हिटला क्लीन बोल्ड किंवा कॉट बिहाइंड कॅच याला संधी नाही, मात्र रनआउटला आहे अपॉर्च्युनिटी. थंडी वाढत चालली आहे जशी रात्र पुढे सरकते. नऊ वाजून 4 मिनिटं झालेत.
ट्रेनचा आवाज ऐकायला मिळतोय. गोलंदाज आहेत आमचे बॉलर मुनांग. चांगला परफॉर्मन्स दिलाय सकाळपासून मुनांगने. ऑटोमॅन ऑफ साइडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक पूर्ण करून डबल फिगर मध्ये नेत आहेत. आता धावसंख्या फार मोठी धावसंख्या अशी येणाऱ्या मॅचेस मध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळेला बघायला मिळणार नाही. थंडीमध्ये असंच असतं. खूप थांबून ऑन साइडला चेंडू खेळत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. रसिकाने विसरू नये, उद्या सुद्धा आपल्या मॅचेस या ठिकाणी 10-10:30 सुरू होतील आणि अजूनही 27 डिसेंबर, 28 डिसेंबर, 29 डिसेंबर हे सगळे पूल्स बाकी आहेत आणि 30 तारखेला सांगता क्लोजिंग होईल. या ठिकाणी टॉप लेवलचे सगळे सेमीफायनल, फायनलच्या मॅचेस, क्वार्टर फायनल वगैरे खेळले जातील. ज्या वेळेला आपल्याला उत्तर मिळेल की टेनिस क्रिकेट या स्पर्धेमध्ये किती संघ, मागच्या वर्षी 161, आत्तापर्यंत 61 संघ झालेत. अजून 2 दिवसात ही संख्या वाढेल. मोठा अचिव्हमेंट आहे. आमच्या डायरीमध्ये पान नक्कीच लिहू मी. आज FB मध्ये लवकरच आज खूप व्हिडिओ शूटिंग आम्ही केली आहे. लहान मुलांबरोबर गप्पा मारल्या अकॅडमीच्या. त्यांना कसं वाटतंय ते. कोणाला बॉलर तन्मयचा चेंडू या वेळेला ऑफसाईडला कट केलंय. कव्हर पॉइंटला जातोय. उचललेला थोडासा वेळ लागतोय. दुसरी धाव घातक असण्याची शक्यता नाही. बॅकअप होतोय. लहान मुलं अकॅडमीचे आमचे जीव की प्राण आहेत. मग माझी अकॅडमी असो किंवा नारंगी क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी असो. स्वप्नील प्रकाश पाटील चांगलं काम करतोय. त्याच्या वडिलांनाही क्रिकेटसाठी खूप केलं. व्हेरी गुड फ्रेंड प्रकाश पाटील. मागच्या वर्षी मी आणि स्वप्नील कॅन्टीनमध्ये भरपूर वेळ बोलत होतो. एक सिंगल. धावसंख्या सरकते ती आता मैदानावरती किती आले? 16 धावा. षटक मैदानावर तिसरं आहे ना? तिसरं मार्गस्थ आहे, दुसरं नाही. धावा होत नाहीयेत. तुम्ही बघताय ना नाईट मॅचेस मध्ये. ऑफ साइडला खेळलेत. कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक आलेत. फील्ड केले त्यांनी. गुड फिल्डिंग. एकच धाव. ब्युटिफुल लश ग्रीन आहेत सगळं मैदान. सकाळी 9:40ला आल्यानंतर अख्ख्या मैदानावर आम्ही चक्कर मारली. खेळपट्टी पाहिली. थँक्स टू अशोक राणे मेंटेनिंग द ब्युटिफुल पिचेस. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव खतरनाक असेल. नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. काही असे क्युरेटर्स आहेत ज्यांचं नक्कीच कौतुक करणं आवश्यक आहे. मैदानाचं आत्मा आहे पिच. तो क्षण आठवा 17 नोव्हेंबरचा ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर रिटायर झाले. भाषण झाल्यानंतर स्वतः कधी बोलत नाही एवढं. त्या दिवशी बोलल्यानंतर तो पिचकडे गेला आणि पिचला हात लावला. मुंबईच्या वानखेडेच्या डोळ्यात अश्रू होते. कारण एवढा मोठा ड्युरेशन थांबणार होतं दुसऱ्या दिवसापासून. मला सांगताना अभिमान वाटतंय की लवकरच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे यावर्षी वर्ल्ड कपला ते अँबॅसेडर होतेच. ऑन साइडला वायडिश मिडॉनला चेंडू येते. उचलायला वेळ लागतोय. दुसरी धाव पूर्ण होते आणि ICC प्रयत्न करते वेगवेगळ्या आता पद्धती सचिनच्या माध्यमातून प्रमोट करण्यासाठी. 130 देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करायचा आहे आपल्याला. भारत पाकिस्तानचा एक सामना 2024 मध्ये तुम्ही बघू शकाल. 21 धावा. 7चा रेट चांगला ठेवलाय. 16 झाल्या तेव्हा मला वाटलं किती धावा होतील. मला वाटलं कदाचित 30 पर्यंत जाईल. मला या लास्ट ओव्हरमध्ये 21 पर्यंत झालेत अजून.
या मैदानावर किती धावा असायला पाहिजे डिफेंड करायला? कमीत कमी 35च्या पुढे असायला पाहिजे. धावबाद होतील. वाईड बॉल आहे. स्कोर पुढे जात असताना धावसंख्या 23. 22च्या पुढे धावसंख्या गेली म्हणजे नक्कीच आनंददायी आहे. नवीन फलंदाज येतोय वकार. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 23. अजून किती धावा येतील बघावं लागेल या ठिकाणी. कोचिवडे संघ टाईट बॉलिंग करायचा प्रयत्न केले त्यांनी. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 23 धावा झाले. 24चं टार्गेट 8च्या रूपाने या ठिकाणी देत असताना मैदानावरती कृष्णा ब्रदर्स मॅकडोल कोचीवाडे या संघाला जिंकण्यासाठी बघायचे ते कुठल्या पद्धतीने चेस करतायत. थर्ड राऊंड आहे, लक्षात घ्या. थर्ड राऊंड आहे. इथून जो संघ पुढे येतील ते टप्प्याटप्प्याने आता खूप महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पुढे जातील, हे विसरू नका. मात्र नक्कीच एवढी मोठी स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगीच्या माध्यमातून या ठिकाणी मागच्या वर्षी 161 संघ, यावर्षी आत्तापर्यंत 61 संघ, अजून 27, 28, 29 3 दिवस संघ वाढतील आणि त्यामुळे यावर्षी सुद्धा एक नवीन विक्रम संघांची या ठिकाणी या 23व्या वर्षी या ठिकाणी या स्पर्धेत बघायला मिळेल असं चित्र मला दिसतंय. अभिनंदन महेश, गुड जॉब. एवढ्या सगळ्या ग्रामस्थ संघांना व्यासपीठ देणं. आणि मागच्या वर्षी मी जेव्हा आलो होतो तेव्हा रत्नागिरी खेळत होती, मला लक्षात आहे. रायगड खेळत होती, पनवेलचाही संघ खेळत होता आणि अचीवमेंट आहे ही नक्कीच. (24 to win). बॅट्समॅन पाठवा आणि सामना सुरू करा. हा आमचा शेवटचा 3 ओव्हरचा स्लॉट असेल आणि आमची कॉमेंट्री या 3 ओव्हरनंतर थांबेल. मात्र जेव्हा जेव्हा महेश मांगेला, शांताराम गरत, तुकाराम मांगेला आम्हाला बोलवतील आम्ही नक्की या नारंगीच्या मैदानावर कॉमेंट्री करण्यासाठी उपस्थित राहू 100%. कसं असतं, काही संबंधांमध्ये इफ्स अँड बट्स नसतात, लक्षात घ्या. आणि नारंगीचं मैदान तर मला आवडतेच. मुळात शांताराम गरतचे जवळजवळ महेश एवढी मैत्री आहे 30, 35, 40 वर्षाची. आणि तुकाराम मांगेला मागच्या काही वर्षांमध्ये त्याची कॉमेंट्री फार जवळून ऐकतोय मी. चला, हेडफोन विजेते 159 कूपन त्यांना या ठिकाणी आमचे कॅन्टीनच्या मार्फत बक्षीस देण्यात येते. वायरलेस हेडफोन. अभिनंदन त्या खेळाडूचं. घर पे बेबी को देना. मला आठवते असलम शेखला जेव्हा टाटा नॅनो जेव्हा मॅन ऑफ द सिरीज मिळालं सुप्रीमोला, तर मला म्हणाला, सर इतना बड़ा कार तो दाके बेबी को देना चावी घर पे. माताजी पिताजी को बेटा चक्कर मार. मुंबईचे महापौर श्रद्धा जाधवने त्यांना फिरून आणलं होतं मैदानावर पूर्णपणे. नाही, मुलं आनंदित होतात, प्रश्नच नाही. वाकलांचा आमचा केतन म्हात्रे किती बाईक्स जिंकलेत त्याने मॅन ऑफ द सिरीज म्हणून. 32 काहीतरी बाईक्स जिंकलेत. चला, नाणेफेकीच्या कॉलसाठी पुढच्या 2 संघांनी यायचं आहे. हा गाडी लागलेत प्रतीक आणि प्रतीकच्या बरोबर आहे प्रज्योत आणि पहिलं षटक घेऊन येतील अरुण. अरुण
चांगली टाकली आहे अरुणने ओव्हरऑल या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी. सुरू करा, प्ले सुरू करा. 9:15 झालेत. हा सामना संपेल तेव्हा 9:40 होतील. पहिला चेंडू 24चं टार्गेट आहे. पहिली धाव पुढे गेली दुसऱ्या धावांसाठी. हो नाही, हो नाही, कभी हां कभी ना, कभी हां कभी रनआउट होणं कोणालाच आवडत नाही. आमच्या लाईफच्या करिअरमध्ये क्रिकेटमध्ये आम्ही कधीच रनआउट नाही झालो लेदर क्रिकेट खेळताना. एकच धाव आली. 23 स्टील रिक्वायर्ड. साइड चेंज करतायत आता. टॉससाठी आमंत्रित करतोय शिवगर्जना आणि जय बजरंग. ओ शफल होऊन चेंडूला ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू जातोय डॉट. तर शिवगर्जना आणि जय बजरंग दोन्ही कॅप्टन इथे असतील टॉससाठी या कमेटीच्या समोर. शिवगर्जना के कैप्टन, जय बजरंग के कैप्टन यहां पे हो तो टॉस के लिए आ जाए. जहीर हमारे कमेंटेटर, आप भी हो तो आ जाइए. आप भी ओ खाली पडलेत बॅट्समॅन आणि धावबाद. 3दा अशी घटना संध्याकाळपासून झालीत की बॅट्समॅन स्किट झाले आणि धावबाद झाले. आणि बॉलर 3दा तेही पडले, मात्र एका बॉलरने कॅच सुद्धा घेतला स्किट होताना. देखिए कमेंट्री बॉक्स में बैठ के बोलना बहुत आसान है, मैदान पे जाके खेलना मुश्किल है और भागना तो मुश्किल है ड्यू फैक्टर में. खुद को रखना पड़ता है वहां पे. और हमारे प्लेयर्स टेनिस वर्ल्ड के एक बात मुझे बहुत खुशी होती है, मैदान ग्रीन हो, ग्रे हो, वाइट हो, ब्लैक हो, धूप हो, ठंडी हो, बारिश का टूर्नामेंट हो, कंप्लेंट नहीं करते. वो मोल्ड होते और खेलते हैं. ये उनकी खासियत है, क्योंकि उन्हें मालूम है सभी ऑर्गेनाइजर्स बहुत मेहनत लेते हैं टूर्नामेंट के लिए. पण मोठ्या स्पर्धेमध्ये नारंगीची स्पर्धा सुवर्ण अक्षरात लिहिण्यात येईल. एक निळजेची स्पर्धा ज्यांचे 50 वर्ष पूर्ण झाले. एक मागच्या वर्षी इंडियन आर्मीची टूर्नामेंट मुरबाडला मी करायला गेलो होतो, त्यांचेही 47 वर्ष पूर्ण झालेत. बॅकफुट लागले, ऑफ साइडला कट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावांसाठी जाते. 24चं टार्गेट आहे. धावसंख्या पुढे सरकते ते सिंगलने 2 वर. सुप्रीमोचे 10 वर्ष पूर्ण झाले. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 19 वर्ष पूर्ण झाले. 20व्या वर्षात पदार्पण करतोय आपण. काही अव्वल दर्जाच्या स्पर्धा सुप्रीमो आणि रतनबुवा दोन्ही स्पर्धा खूप वर्ष कव्हर केल्या आम्ही. ओ लॉफ्ट केलंय, बघायचंय त्या ठिकाणी. येस, जेल घेतला जातोय. फलंदाज बाद. मॅग्निफिसंट कॅच इन द डीप. स्कोरर छान म्हणत होते, फसला 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 आणि फसला 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 म्हणाले आणि कॅच गेला. धावसंख्या पुन्हा एकदा सांगतोय 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 22 धावांची गरज आहे कोचीवाडाला हा सामना कृष्णा ब्रदर्स समोर जिंकण्यासाठी. प्रज्योत अंबिरे, व्हॉट अ बॅटिंग लास्ट इनिंग. क्लासिक क्रिकेटर. 19 धावा शेवटच्या षटकात प्रज्योतने कुठल्या होत्या. यावेळेला मात्र प्रज्योतची विकेट, व्हेरी इम्पॉर्टंट विकेट ॲज फार ॲज टीम इज कन्सर्न, फिल्डिंग टीम इज कन्सर्न. एक काळ असा होता की आपल्या भारतीय संघातले काही खेळाडू बाद झाले की भारत डगमगायची. आता मात्र असं नाही आहे. आमचे टेल एंडर्स सुद्धा, शार्दूल ठाकूरचंच घ्या ना, आपल्या जिल्ह्याचा खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये अजिंक्य राणे कॅप्टन असताना
60 धावांची खेळी उभारलेली कोण विसरू शकेल. IPLला शार्दूललाही चांगलं ऑक्शनचे रेट मिळाले. चेन्नई सुपर किंग्ससाठी ते खेळतील. शिवसागर सॉरी आणि जय बजरंग टॉससाठी यायचे. लॉफ केलंय, बघायचं क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने. झेल नाही पकडला. षटकार आहे का चौकार आहे? चौकार आहे. थँक्यू. थंडी वाढत असताना वैशाली सामंतचं ते गाणं आठवते, ही गुलाबी हवा, अमृता कानवेकर साठी गायलेली. किंवा मिलिंद इंगळेचं गाणं आठवतंय, गारवा. दोन्ही जबरदस्त अल्बम आहेत. तर धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या झाली मैदानावरती पुन्हा एकदा 6 for the loss of 2. अजूनही मैदानावर 18 धावा पाहिजेत, 24 करायचे आहेत. आणि चेंडू किती शिल्लक आहेत मला सांगतील? 12 चेंडू 18 धावा कोचिवडे संघाला जिंकायला कृष्णा ब्रदर्सच्या समोर. गोलंदाज सनी, पॅट नेम ऑफ सुनील गावस्कर. ओ टॉप एज लागलाय, कदाचित एक धाव. अकरा चेंडू 17 धावा. शेवटचा स्लॉट. थँक्यू टू नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, स्पेसिफिकली महेश मांगेला. ओ चेंडू सुपरमॅन, दॅट इज द राईट वर्ड, सुपरमॅन. फ्लाइंग सुपरमैन. नहीं, कुछ कैचेस कभी कभी हम उसके उच्चार भी नहीं कर सकते, वो इंस्टेंट में हो जाता है कभी कभी. यस हमारे एक प्लेयर है मुंबई टीम की, इंडियन टीम की, जिन्होंने DY पाटिल में कैच लिया था. अग्रिकोली समाज की है पाटिल. जबरदस्त कैच, 100. जॉन्टी रोड्स भी खुश हो गए थे. नवीन बॅट्समॅन येत असताना 7 धावा आलेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा हवेत 17. थँक्स टू DBN. थँक्यू प्रवीण पाटील, धनंजय मंगेला, नयन तांडेल, जयेश पाटील, साहिल मांगेला, प्रशांत भगत. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट टेलिकास्ट. नाही, काही असे टेलिकास्टवाले असले ना तर चिंता नसते. प्रवीण त्याच्यातला आहे. तुम्हाला बेस्ट तुम्हाला बघायला मिळणार नेहमीच. माझी मिसेस सुद्धा घरात मॅच बघते, तिने अभिनंदन केले लाईव्ह टेलिकास्ट. ओ बघायचं वाईड असेल का? वाईड दिलाय पंचाने. तो चेंडू शिल्लक आहेत अजूनही मैदानावर 10 आणि धावा हवे 16. गुड जॉब ऑल द अंपायर्स. तसंच आमचे DJ मयूर मांगेला, अतिशय चांगले सजेशन, मोटिवेशन सकाळपासूनच आम्हाला दिले कॉमेंट्रीला. थँक्यू मयूर. नो बॉल आहे, फ्री हिट असणार. तर चेंडू शिल्लक आहेत अजूनही मैदानावर 10, धावा हवेत 15. या फ्री हिट मध्ये समजा एखादी 6 आली तर फरक पडेल का? चौकार आले तर फरक पडेल का? असा प्रश्न आहे या ठिकाणी. गोलंदाज आहेत आमचे मैदानावरती सनी,
स्ट्राईकला बॅट्समॅन आहेत मैदानावरती हिमांशू, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन आहेत आमचे मृणांक. ओ बघायचं फ्री हिट आहे. इट इज अ फ्री हिट. इट इज अ फ्री हिट. 2 धावा केल्या ना, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा अवैध मैदानावरती 13. 11 झालेत. 9 चेंडू 13 धावा कोचिवडे संघाला. 9 चेंडू 13 धावा. ऑन द पेपर इम्पॉसिबल नाही आहे, मात्र कृष्णा ब्रदर्स बघायचं काय करतायत. ओ एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी निघालेले आहेत. घातक आहे. नाही पूर्ण होत आहेत. 1 शॉट. बाप रे. पॉपिंग क्रीज के अंदर के इनसाइड एज को बैट लगाना है. अगर आप ऑन दी लाइन लगाएंगे तो 1 शॉट होगा. ही ध्यान में हमेशा रखे, लक्षात ठेवा. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट टेकवायचे. लाईनच्या आतल्या लेसला टेकली पाहिजे. सेफ काय आतमध्ये टेकवा. बघा एवढ्या मेहनतीने दुसरी धाव काढली आणि ती 1 शॉट झाली. चेंडू शिल्लक आहेत आता मैदानावर 8 आणि धावा हवेत 12. 8 चेंडू 12 धावा. 4 धावा जास्त आहेत चेंडूपेक्षा. 8 चेंडू 12 धावा कोचिवडे संघाला जिंकायला कृष्णा ब्रदर्सच्या समोर. चौकार जाणार. इट इज अ बाउंड्री. ब्युटिफुल शॉट ॲट द राईट टाइम. आणि त्यामुळे या चौकारने 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती आता 16. आता चेंडू शिल्लक आहेत 7. धावा अवैध 8. आता एकच फरक आलाय. एकच धावची आपण बघतोय. 7 चेंडू 8 धावा. शॉट कोणी मारला. हिमांशूच्या बॅटमधून आलेला चौकार. विवेक पाटील खुश असतील, कोचिवडा संघ खुश असेल. 7 चेंडू 8 धावा. सामना बॅलन्स झालाय. कुठलाही संघ आता विजयी होऊ शकतो. कोचिवडाही विजयी होऊ शकतो. कृष्णा ब्रदर्स यांच्यावर आता थोडं प्रेशर असेल. 7 चेंडू 8 धावा. ओ चेंडू बघायचं आहे. सिंगल कंप्लीट केली ना. कंप्लीट केली आहे. त्यामुळे आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. लास्ट ओव्हरमध्ये 7 धावा पाहिजेत मॅकडवेल कोचिवडाला सामना जिंकण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. ब्युटिफुल टुर्नामेंट. एन्जॉय केला मी सकाळपासून. आणि ज्या वेळेला 61 वयामध्ये आम्ही एन्जॉय करतो त्यावेळेला कॉमेंट्री पण तेवढी चांगली करायची संधी प्राप्त होते आणि ती या ठिकाणी प्राप्त झाली. थँक्स टू ऑल द पीपल फॉर गिव्हिंग अस कॉम्प्लिमेंट. खाली जेव्हा जेव्हा उतरलो तेव्हा लोक आमच्याशी बोलले त्याबद्दल थँक्यू. परत एकदा येतोय आम्ही NCC नारंगी क्रिकेट क्लब NCC ट्रॉफी करायला. 25वे वर्ष आहे. 9 फेब्रुवारी 2024ला ते 25वे वर्ष पूर्ण होईल आणि त्या दरम्यान स्पर्धा करायला काही दिवस महेश मांगेला शांताराम करत बोललेत आम्ही येऊ. आत्ता ही सेवा लागली तर कळवा नक्की. फक्त उद्या आमची मॅच आहे. उद्या मात्र म्हणा नाही, मात्र बाकी 28, 29, 30 हे 3 दिवस महत्त्वाचे आहेत तुमच्या स्पर्धेच्या. मला लाईव्ह बघू आम्ही DBN प्रवीणचं. कोण जिंकणार ही स्पर्धा याच्यावर नक्कीच लक्ष राहील. यंगस्टर्सने खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. 7 चेंडू 7 धावा. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी यांच्या मार्फत. पहिला चेंडू पडलाय या ठिकाणी. विकेट पडली आहे तिकडे. हिमांशू कॅच आउट होत आहेत. तर चेंडू शिल्लक आहेत 5. धावा आहेत 7. नवीन गोलंदाज आहेत फैजान. आते ही फैजान ने विकेट लेते हुए यहाँ पे प्रेशर को शिफ्ट किया बैटिंग टीम के ऊपर. अभी 5 गेंदें बची है और 5 गेंदों में अभी भी जरूरत है 7 रनों की मैच को जीतने के लिए. मला एक सांग, 3 दिवसामध्ये एखादा सामना टाय झाला का? असा नाही, कुठला सामना टाय नाही झाला.
कंपल्सरी चेज आहे. 5 चेंडू बाकी आहेत. 7 धावा होऊ शकतात ऑन द पेपर. हिमांशु बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावर आता येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. कोणाला? मयूर. फैजान. बैटिंग मयूर है ना, बैट्समैन मयूर. मुंब्रा जेव्हा मैं कमेंट्री करने को मैं जाता हूँ 50,000 से भी ज़्यादा दर्शक होते हैं. जबरदस्त टूर्नामेंट होते गुरुवारी चषक. पाच चेंडू 7 धावा होत्या. मात्र काय फिल्डिंग केले फैजानने. एक उंच उडी मारत असताना फॉलो थ्रो मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. प्लेयर रनआउट होत असताना त्यामुळे अजूनही चेंडू बाकी आहेत मैदानावर. 4 धावा हवेत. 7. थँक्स टू तुकाराम मांगेला. तरी आम्ही थोडं कमी वेळ मी आणि तुकाराम एकत्र कमेंट्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो. काय हरकत नाही. पुढच्या वेळेला अजून कारण खूप सुंदर कमेंट्स घेतात. फार कमी समालोचक आहेत जे कमेंट्स घेतात. अप्रतिम कमेंट्स घेणं रसिकांपर्यंत. कारण वर्ल्ड कपच्या वेळेला प्रशांत आदवडे आणि तुकारामने केलेला तो कार्यक्रम नेहमी लक्षात राहतो माझ्या. प्रशांत आदवडे सुद्धा आमचे शिष्य आहेत. विनोद केणीने दिलेला हा समालोचक आहे. प्रशांतने आपल्या करिअरमध्ये पहिली स्पर्धा रतनबुवाची केली होती. पत्रकार सुद्धा आहेत ते. 4 चेंडू 7 धावा. वाईट बॉल. 4 चेंडू 6 धावा. आता फैजान स्ट्राइकवर आहेत. रोहन मयूर बाद झाले. आता 4 चेंडू आणि धावा अवेज 6. 4 गेंदों में 6 रन की जरूरत मैच को जीतने के लिए कोचीवाड़ा को. ओ औजे 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 चालू आहे. चेंडू केला शॉर्ट लेगला. तर 1 धाव काढले. आता चेंडू शिल्लक आहे. 3 धावा हवेत. 5. क्लोज होणार मॅच असे चित्र दिसतंय या ठिकाणी. मॅकडवेल कोचीवाडेकडे 3 चेंडू बाकी आहेत. 5 धावा करायचे त्यांना हा सामना जिंकण्यासाठी. जिंकले तर तृतीय फेरी क्वालिफाय होतील ते आणि पुढे जातील. आणि जर पराभूत झाले तर 1 वर्ष थांबावं लागेल परत. हा अंतर आहे फार मोठा. हा नियम दोन्ही संघांना आहे लक्षात घ्या. कृष्णा ब्रदर्सला सुद्धा तो नियम आहे. 3 चेंडू 5 धावा. ओ लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक जक्स करतायत मात्र खाली पडतोय झेल आणि त्याच दरम्यान धावा पूर्ण होत आहेत 2 आणि त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावा हवेत मैदानावरती ते 3. 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेज आहे. कंपल्सरी चेज आहे. ट्विस्ट झाला इथे. 2 चेंडू 3 धावा. कैच नहीं छूटा वो मैच छूटा वहां पे. 2 चेंडू 3 धावा. बघायचं काय घडतंय. ओ बघायचं ऑन साइडला जातोय क्षेत्ररक्षक. ओ त्याच्या लक्षात नाही आलं आधी कॅच कुठे येतो. मैच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा. पहले उसको ध्यान में नहीं आया कैच किधर आ रहा है. वो लेफ्ट में खड़ा था. बाद में अचानक उसको बॉल दिखा तो राइट में चला गया. मेरे को तो लगा बाउंड्री जाएगा लेकिन कैच लेते हुए वहां पे. तो आता 1 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत मैदानावरती 3 कंपल्सरी जिंकण्यासाठी. कृष्णा ब्रदर्स ट्विस्ट आणत असताना मॅच मध्ये अगोदर शॉटनी ट्विस्ट आणला. आता कॅचने ट्विस्ट आणलाय आणि या एका चेंडूमध्ये 3 धावा जर मॅकडवेल कोचीवाड्यांनी केल्या तर ते विजयी होतील आणि पुढे जातील आणि नाही केल्या तर कृष्णा ब्रदर्स विजय होईल. दोन्हीही टीमवर प्रेशर आहे.
यस, कौन यहाँ पे परफॉर्मेंस देगा इसके ऊपर ध्यान होगा अभी, और ये मेंटल स्ट्रेंथ कौन सी टीम दिखाती है देखना पड़ेगा यहाँ पे। एक चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेस। मॅकडवेल कोचीवाडा संघाला कृष्णा ब्रदर्सच्या समोर काय होणार? कोचीवाडा जिंकणार का कृष्णा ब्रदर्स जिंकणार माहित नाही। मी एकच काम करू शकतो, महेश मांगेला यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघाला। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, शोज अ गुड गेम। एक चेंडू 3 धावा, सर्व प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा दोन्ही टीमला। एक चेंडू 3 धावा। स्ट्राइकवर कोण आहे? स्ट्राइकवर आहेत यज्ञेश, बॉलर आहेत फैजान। ओ नो बॉल है, धावलेगा? हाँ, एक धावलेगा। हाँ यस, एक धाव धावून काढली आहे आणि नो बॉल असे 2 धावा मिळालेत। आता एक चेंडू आणि एकच धाव हवी आहे जिंकायला। मॅच टाय झाली आहे पण कंपल्सरी चेज लक्षात राहू द्या। एक चेंडू 1 धाव जिंकायला कोचीवाडा संघाला। कोचीवाडा संघ खुश। देखो जिंदगी में कभी इलेक्शन 1 वोट से नहीं हारना चाहिए और मैच 1 रन से नहीं हारना चाहिए। असं होतं भरपूर वेळा। चर्चा फार मोठी चालली आहे की आधी 3 धावा होत्या ते सोप्या होत्या थांबवायचे, आता एकच धाव आहे ते थांबवायची कशी असा प्रश्न आहे। अंपायर का डिसिजन फायनल आहे, पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि पंचांनी हा निर्णय दिलेला आहे तो अंतिम निर्णय आहे। एक कमिटीचे निर्णय लक्षात राहू द्या। एक चेंडू 1 धाव पाहिजे। आकाश मांगेला आतमध्ये जात असताना पंचांचा निर्णय अंतिम आहे। एक चेंडू आणि 1 धाव पाहिजे। तो नो होता, धावून 1 काढली, असे 2 मिळाले, 3 मधले 2 कमी झाले आणि आता 1 बॉल बाकी आहे आणि धाव हवी आहे फक्त 1। थँक्यू बोथ द टीम, दोन्ही टीमचे थँक्स। मॅच सुरू करा प्लीज। सकाळपासून अत्यंत सुंदर वातावरणामध्ये 10 वाजून 34 मिनिटापासून ही सगळी स्पर्धा आतापर्यंत या क्षणाला 9 वाजून मैदानावर 40 मिनिटं झालेत आणि खूप सुंदर पद्धतीने स्पर्धा ट्रॅव्हल करते। आता एक चेंडू शिल्लक आहेत, 1 धाव हवी आहे जिंकायला मॅकडवेल कोचीवाडाला आणि फैजान बॉलर आहेत, स्ट्राइकवर बॅट्समॅन आहेत त्या ठिकाणी तो आहे रोहन। एक चेंडू 1 धाव, सामना सुरू करा। रिक्वेस्ट करतो दोन्ही टीमला, एक रिदम असतो सामन्याचा तो टूटता कामा नहीं। एक रिदम होती है वो कभी टूटना नहीं चाहिए मैच का, अगर आप तोड़ेंगे तो आपको ही नुकसान हो सकता है। एक चेंडू आणि 1 धाव। सिली मिड ऑफला फिल्डर आलाय समोर बॅट्समॅनच्या। एक चेंडू 1 धाव। 1 मिनिट, पंच फ्री हिट आहे का? येस फ्री हिट आहे। नाही मी विचारून घेतलं पुन्हा एकदा, आहेच फ्री हिट, कन्फर्म केलं पुन्हा एकदा। एक चेंडू 3 धाव, फ्री हिट आहे। 1 धाव हवी आहे, 3 मधले 2 निघाले, एकच धाव हवी आहे। ओ मनकड विकेट काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मनकड विकेट काढले बन्सानी। बघायचंय कारण फ्री हिटला बॉल नसतो, कॅच आउट नसतो, मात्र तुम्ही धावबाद त्या ठिकाणी रनआउट असतो। मात्र अंपायर काय डिसिजन देते ते बघावं लागेल।
अंपायर काय डिसिशन देत आहेत वाट बघावी लागेल या ठिकाणी. एक चेंडू एक धाव पाहिजे होती, अशा वेळेला फैजानने स्टंप उडवले तिकडे. काय झाला निर्णय? कमिटी काय निर्णय घेते बघूया. मनकट विकेट त्या ठिकाणी काढले बॅट्समॅनची, त्यामुळे कमिटी डिस्कस करते अंपायर बरोबर. त्या ठिकाणी काय निर्णय येतोय तो बघावा लागेल, म्हणून बॅट्समॅन बाहेर निघत नाही आहेत. बाकीच्यांनी कोणी बोलू नका प्लीज. कमिटी आणि पंचांना डिस्कस करू द्या. इट इज देअर ज्युरिस्डिक्शन. कोणी काही बोलायची गरज नाही. दे विल गिव्ह द डिसिशन. लेट कमिटी अँड अंपायर डिसाइड व्हॉट इज द डिसिशन. गौतम आणि जितेश दोन्ही अंपायर्स बघा काय डिसिशन देत आहेत. दोन्ही अंपायर्स आपापल्या जागेवर चाललेत. मला वाटतं डेड बॉल दिलाय. डेड बॉल दिला ना. हा बघायचं अंपायर काय बोलतायत त्या ठिकाणी. येस इट इज अ डेड बॉल. इट इज अ डेड बॉल. त्यामुळे तो बॉल परत टाकावा लागेल. एक चेंडू एक धाव अजूनही परिस्थिती आहे. इट इज अ डेड बॉल. त्या चेंडूला डेड बॉल करण्यात आलाय. त्यामुळे एक चेंडू एक धाव जिंकायला हवेत. मॅकडवेल कोचिवडा संघाला कृष्णा ब्रदर्सच्या समोर सामना सुरू करावा. जास्त डिस्कशन नको. हा निर्णय अंपायरने दिलेला आहे. इट इज अ डेड बॉल. इट इज अ डेड बॉल. त्यामुळे तो चेंडू फ्री हिट वरतीच आहे. तो चेंडू फ्री हिट वरतीच आहे ज्याच्यामध्ये बोल्ड आणि कॅचआउट नाही आहे. एक चेंडू एक धाव. येस रनआउट केलंय. रनआउट केलंय कृष्णा ब्रदर्सनी. कृष्णा ब्रदर्सनी रनआउट केलंय आणि पूर्ण मैदानभर ते धावतायत हा सामना जिंकून या ठिकाणी. कारण एक धाव पाहिजे असताना जसं मी उल्लेख केला की निवडणूक एकमताने हरायला नाही पाहिजे. मॅच एक धावाने हरायला नाही पाहिजे. आणि तो धक्का लागतोय. रनआउट काढलं त्यांनी आणि त्यामुळे आपण बघतोय कारण फ्री हिटमध्ये जरी रनआउट असतोच प्रोव्हिजन, जरी कॉट बिहाइंड आणि तसंच कॉट आउट आणि बोल्ड नसला तरी तर सामना कृष्णा ब्रदर्स जिंकतोय. अभिनंदन मॅकडवेल कोचिवडाला. बॅड लक. परिस्थिती एकदम जवळ आणली होती त्यांनी विजयाच्या, मात्र शेवटच्या टप्प्यात ती एक धाव काढता आली नाही आहे आणि त्यामुळे हा सामना इथे जिंकतोय कृष्णा ब्रदर्स वेगळ्या पद्धतीने. अभिनंदन त्यांचं. या ठिकाणी आपण बघतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी यांच्या माध्यमातून आणि दोन्ही टीमनी चांगलं क्रिकेट दाखवल्याबद्दल, डिसिप्लिन दाखवल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहोत. आणि आमची कॉमेंट्री इथे मी बालसुब्रमण्यम चंद्रशेखर अय्यर,
संपली म्हणून मी घोषित करतोय आणि पुन्हा एकदा महेश मांगेला, शांताराम गरत, तुकाराम मांगेला यांचे मी कृतज्ञता व्यक्त करतोय. तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्हाला संधी दिल्यात, त्याबद्दल लॉट ऑफ थँक्स फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. आणि कधी लागलं अक्कानी तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या मदतीला कायम या ठिकाणी येऊ. थँक्यू. दोन मॅच आहेत मला सांगतात, मात्र मी निघतो जरा, कारण उद्या इस्लाम जिमखानाला आमची रिपोर्टिंग आहे 11:15 त्यामुळे निघतो. थँक्यू झहीर, थँक्यू तुकाराम. आय विल टेक द या ठिकाणी आम्ही निरोप घेतो आणि पुन्हा भेट पुढच्या वेळेला आपली NCC ट्रॉफी येतेच. त्याच्या अगोदर सुद्धा समजा महेश आणि शांतारामने बोलवलं 30च्या अगोदर सुद्धा